नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो ज्योती परब यांनी परभणी येथून पाठवला आहे. सदरील घटना काही वर्षांपूर्वी घडली आहे. तेव्हा मी 12वीला होते. खरं म्हणजे या गोष्टींवर मी कधी विश्वास ठेवत नव्हते, कारण अशा गोष्टींचा मला कधी अनुभवच आला नव्हता. करणी, जादूटोणा या गोष्टींबद्दल जरी कोणी सांगितले तरी मी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नसे. उलट त्या लोकांना माझ्याजवळ अशा गोष्टी सांगत जाऊ नका, करणी बिरणी काही नसतं असं म्हणायचे. आणि त्यात माझं सर्व शिक्षण सायन्समध्ये झालं, त्यामुळे मला अशा गोष्टी कधी खऱ्या वाटल्या नाहीत. पण म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीला डोळ्यांनी पाहिल्याशिवाय त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आणि अशीच एक घटना माझ्या समोर घडली. मी 12वीला असेल तेव्हा. पण आजही ती घडलेली घटना आठवली किंवा सांगितली तरी अंगावर काटा येतो. आमचे गाव परभणी जिल्ह्यामध्ये येते. तसं आमचं गाव खेडेगावच, तरीही गावामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, PSI, तलाठी, गटविकास अधिकारी अशी पदं भूषवलेली माणसं मिळतील. पण सोबत करणी म्हणजेच जादूटोणा या गोष्टींचा गावामध्ये तितकाच गवगवा आढळतो. गावामध्ये महादेव मंदिराकडे करणी जादूटोणा करणारा एक तांत्रिक राहायचा. हे सगळ्या गावकऱ्यांना माहीत होतं. यातल्या काही गोष्टी तर मी स्वतःच्या अनुभवामधून सांगते. मी 1-2 वेळा त्या तांत्रिकाला अमावस्येला गाडीतून कुठेतरी जाताना पाहिले होते. आणि खरं म्हणजे तो तांत्रिक आणि मी एकाच गाडीमध्ये जवळच एक व्यक्ती सोडून बसलो होतो. गावकऱ्यांच्या तोंडून त्या तांत्रिकाबद्दल ऐकलं होतं. त्या तांत्रिकाच्या नजरेला नजर जरी दिली तरी तो जादूटोणा करत असे, हे ऐकल्यामुळे त्या तांत्रिकाची मला भीती वाटत होती. पण योगायोगाने तो माझ्या जवळच बसलेला. मला कधी एकदा गाव येईल अशी भीती वाटायला लागली. तो मांत्रिक गाव येईपर्यंत काहीही बोलू नये असं वाटत होतं. पण एकाच गावातील असल्याने तो मला चांगलेच ओळखत होता. आणि अखेरीस तो तांत्रिक मला म्हणालाच, "तू विठ्ठल परबाची मुलगी ना?" माझे हातपाय थरथर करायला लागले. तरी मी घाबरत त्यांच्या डोळ्याकडे न पाहता खाली मान घालूनच हो म्हणाले. तरी परत त्याने मला विचारलं, "काय करतेस? म्हणजे शिक्षण चालू आहे का?" मी म्हणाले, 12वीला आहे. तसे त्याचे प्रश्न वाढत गेले. माझ्या मनामध्ये मात्र असंख्य प्रश्नांचे वादळ उठले. हा तांत्रिक मला एवढे प्रश्न का विचारत असेल? कारण त्याच्याबद्दल सर्व काही ऐकलं होतं. तरी घाबरतच त्या तांत्रिकाच्या प्रश्नांची मी उत्तरं देत होते. माझी उत्तरं ऐकून तो तांत्रिक म्हणाला, "चांगलंय चांगलंय, शिक. बापाने खूप कष्ट केलेत, त्याचं नाव मोठं कर." असं म्हणून तो माझ्याकडे पाहत स्मित हास्य करू लागला, ज्यामुळे मला अधिकच भीती वाटायला लागली. माझ्या अंगाचं पाणी झालं. थोड्या वेळातच गाव आलं. मी घरी गेल्या गेल्या अगोदर आईजवळ गेले आणि आईच्या गळ्यात पडून जे काही घडलं ते तिला सांगितलं. आई मला म्हणाली, "एवढं घाबरायला काय झालं? शांत हो अगोदर. तो तांत्रिक तुला दुसरं काही म्हणाला का?" तसं मी आईला नाही म्हणाले.
तरी आई मनामध्ये काहीतरी विचार करत होती, पण मला काही म्हणाली नाही. खूप वेळ गेल्यानंतर आई माझ्याजवळ आली आणि मला येऊन विचारायला लागली, तो तांत्रिक तुझ्या अगोदर पुढे गेला होता का तू त्याच्या अगोदर पुढे गेली होतीस? आईचा हा प्रश्न मला काही समजलाच नाही. तशी आई म्हणाली, अरे बाळा, एवढं काही नाही, फक्त एवढंच सांग, त्या तांत्रिकाने तुझ्या पायाखालची माती घेतली होती का? मी आईला नाही म्हणाले, कारण मला माती वगैरे घेणं काही माहीत नव्हतं. आपल्या पायाखालची माती घेऊन पण करणी जादूटोणा करता येतो असं ऐकलं होतं, पण हे सत्य वाटत नव्हतं. आईला मी त्या तांत्रिकाबद्दल प्रत्येक वेळी विचारले असता तिने मला कधीच काही सांगितले नाही. अशात एकदा सुट्टीच्या दिवशी मी माझ्या चुलतीकडे म्हणजे काकूकडे गेले. काकूचं घर आमच्या घराजवळून अर्धा 1 किलोमीटरवर असेल. आम्ही गावात राहत होतो आणि काकूचे घर प्लॉटला होते. रविवारी मी काकूला भेटण्यासाठी गेले. तशी काकू दररोज शेतात जात असे, पण त्या दिवशी घरीच होती. माझं काकू आणि काकांकडे जास्त जाणं नसायचं, त्यामुळे कधी गेले का त्यांना छान वाटायचं. त्यांनाही एक मुलगी, पण तिचं लग्न झालं होतं, त्यामुळे ते माझे जास्त लाड करायचे. बोलता बोलता काकूने मला विचारलं, काय ग, अभ्यास कसा चालू आहे? मी म्हणाले, छान चालू आहे, पण माझ्या मनात एकच हुरहुर सुरू होती. त्या दिवशी तांत्रिकासोबत घडलेली भेट काकूला सांगू का? काकूला सांगितल्यावर ती आईला तर नाही ना सांगणार, आणि मग आई मलाच रागवेल, असे अनेक प्रश्न मनात चालू झाले. तरी मी कशीबशी हिम्मत करून काकूला सांगायचं ठरवलं. मी काकूला म्हणाले, काकू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण त्याआधी तू माझी शपथ घे, तू ही गोष्ट आईला कळू देणार नाहीस. आणि असं म्हटल्यानंतर मी गाडीमध्ये झालेली सर्व गोष्ट काकूला सांगितली. तशी काकू पण थोडी घाबरली आणि तिने आईसारखेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी म्हणाले, तू पण आईसारखाच विचार करतेस, काळजी नको करूस, तसं त्या तांत्रिकाने काही नाही केलं. तरी काकू म्हणालीच, परत तो तांत्रिक दिसला तर थांब, थोड्या वेळानंतर तो गेल्यानंतर कॉलेजला जात जा. हे ऐकल्यावर मी हसूनच हो म्हणाले. पण या सगळ्या मागच्या चिंतेचं कारण मला समजत नव्हतं, कारण त्या तांत्रिकाबद्दल काहीच माहिती नव्हती आणि मला कोणी सांगतही नव्हतं. अखेरीस मी काकूला माझी शपथ घातली आणि हे नक्की काय प्रकरण आहे असं म्हणत त्या तांत्रिकाबद्दल विचारायला सुरुवात केली. तशी काकू मला सांगू लागली, तो तांत्रिक अशा करणी, जादूटोणा या गोष्टींमध्ये सर्व गुण संपन्न आहे, म्हणजे या गोष्टींमध्ये त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. तो तांत्रिक लहान मोठं कोणालाच पाहत नाही, फक्त त्याचं काम पूर्ण करतो. करणी, जादूटोणा हाच त्याचा धंदा आहे. अमावस्या आणि पौर्णिमा असली का तो वस्त्रहीन असतो. लिंबू, हळद, कुंकू, छोट्या छोट्या बाहुल्या, करणी जादूटोण्यासाठी जे काही साहित्य असतं ते नेहमीच त्याच्यासोबत असतं. त्या तांत्रिकाचं घर महादेवाच्या मंदिराकडे आहे आणि तिथेच राहणाऱ्या एका छोट्या बाळावर त्याने काही महिन्यांपूर्वी जादूटोणा केला होता. कारण त्या घरातल्या माणसासोबत त्या तांत्रिकाचं वैर होतं, म्हणूनच त्याने बाळावर जादूटोणा केला. ते बाळ नेहमीच रडत असायचं. घरच्यांनी खूप दवाखाने केले, कारण त्यांना वाटायचं बाळाला कसला तरी त्रास असेल, त्याशिवाय ते एवढे रडणार नाही. काकू हे सर्व सांगत असताना मी मध्येच विचारलं, बाळ किती वर्षाचं होतं ग? काकूने सांगितलं,
त्या बाळाला 1.5-2 वर्ष झाली असतील. हे ऐकून मी एकदम शॉक झाले, कारण 1.5-2 वर्षाचे बाळसुद्धा तांत्रिकाला दिसले नाही. तसं मी काकूला विचारलं, अगं काकू, फक्त रडण्यावरून जादूटोणा करणी झाली असं कसं म्हणता येईल? काकू म्हणाली, हो, बरोबर आहे तुझं. त्या बाळाच्या आईवडिलांना पण तसंच वाटायचं. त्यांनी दवाखाने केले, पण दवाखाने करूनही फरक पडत नव्हता. त्याच्या रडण्यामुळे तो आईचं दूध पण पीत नसे. मग त्यांना असंच एका शेजाऱ्याने सांगितलं, दवाखाने करून लेकराला काहीच फरक वाटत नाही, एकदा वैद्याकडे तरी घेऊन जा, काही गंडादोरा करा. रडून रडून त्या लेकराचा कंठ बसलाय. आईवडिलांना शेजाऱ्यांचं म्हणणं पटलं, कारण ते दवाखाने करून थकले होते. त्या बाळाला नाही म्हणता म्हणता सतत रडून रडून 1 महिना उलटला. मी विचार करत होते, कोणतंही बाळ 1 दिवस जरी रडलं तरी आईवडिलांचं मन कुठेच लागत नाही, आणि हे बाळ तर जवळजवळ 1 महिना रडत होतं. काकूचे सांगणे चालूच होते. मी मध्येच काकूला, तुला एवढं सगळं कसं माहीत ग, असं विचारलं. त्यावर काकूने सांगितलं, बाळाची आई आणि मी, आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. म्हणून त्या बाळाला अखेरीस एका चांगल्या वैद्यबुवाकडे घेऊन जायचं ठरवलं. त्या वैद्यबुवाचे गाव आठवत नाही, पण तो सर्व सांगतो म्हणे. म्हणजे जर दवाखान्याचं असेल तर दवाखान्याचा मार्ग सुचवतो, आणि जर बाहेरचं असेल तर त्यावर उपाय सांगतो. बाळाला घेऊन आम्ही त्याच्याकडे गेलो. त्यानं बाळाला पाहून बाळ कधीपासून रडत आहे असं विचारलं आणि बाळाची तपासणी केली. थोडा वेळ बाळाला पाहून झाल्यानंतर वैद्यबुवांनी सांगितलं, बाळावर कोणीतरी जादूटोणा केलाय. हे ऐकून बाळाच्या आईवडिलांना तर धक्काच बसला. त्याची आई रडायलाच लागली. कोण असेल एवढ्या छोट्या जीवाचा वैरी? त्याचा काय नाश केला होता आम्ही, असं म्हणत रडू लागली. मी तिला समजावत होते, रडू नको, शांत बस, आता आपण इथे आलोय ना, होईल सर्व ठीक. त्यानंतर त्या वैद्यबुवांनी बाळाला दोरीगंडा करून अंगारा लावला. काही लिंब घरामध्ये ठेवायला सोबत दिली, आणि कमी वाटलं नाही तर परत या असं सांगितलं. पण त्यावेळी बाळाच्या आईवडिलांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, आणि त्यांनी वैद्यबुवांना विचारलं, हे कोणी केलं समजू शकेल का? आता तुम्ही घरी जा. काही कमी वाटलं नसेल तर पुढच्या वेळी बघू, आणि मी पुढच्या वेळी तुम्हाला सर्व सांगतो. आम्ही घरी यायला निघालो. बाळाचं रडणं सुरूच होतं. त्याचे वडील तर एकदमच शांत होते. त्यांचे अबोल राहणे सर्व काही सांगत होते. तरीही ते रागात बायकोला म्हणाले, तू रडू नकोस, त्या लेकराकडे बघ, त्याला कमी वाटले तर ठीक, नाहीतर ज्याने कोणी हे केलंय त्याला मी सोडणार नाही. तशी ती नवऱ्याला लागलीच म्हणाली, तुमच्या पाया पडते, आपलं बाळ चांगलं झाल्याशिवाय कुणाला काही म्हणू नका. अखेरीस आम्ही सर्वजण घरी आलो. मी माझ्या घरी उतरले. रात्री उशिरा मी तिच्या घरी तिला फोन करून, बाळ कसं आहे, रडणं कमी झालं का, असं विचारलं. त्यावर तिने, हो, आज रडणं पण कमी आहे आणि थोडंसं दूध पण पिलं, हे सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी गेले आणि बाळाला जवळ घेतलं, तरी त्याचे थोडे थोडे रडणे सुरूच होते. मी तिला म्हणाले सुद्धा, अगं बाळाचे रडणे तर चालूच आहे. पण त्यावर बाळाची आई म्हणाली, अगं अगोदरपेक्षा खूप कमी आहे, आपण परत एकदा त्या वैद्यबुवांकडे जाऊया का? तिचं म्हणणं मलाही पटलं, आणि आम्ही दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा त्या वैद्यबुवांकडे गेलो. वैद्यबुवांना भेटून बाळाचं रडणं कमी आहे, पण थांबत नाही, असं सांगितलं.
त्यावर वैद्यबुवांनी आम्हाला बाहेर बसायला सांगून काही लिंब आणि बाहुल्या घेऊन काही तंत्रमंत्र करू लागले आणि त्यानंतर आम्हाला आतमध्ये बोलवले. आणि त्यावेळी वैद्यबुवा विश्वासात घेऊन माझ्या मैत्रिणीला सांगू लागले, तुमच्या बाळाचे कपडे अमावस्येच्या रात्री ज्याने नेलेत त्यानेच बाळावर जादूटोणा केलाय. माझी मैत्रीण त्या वैद्यबुवांचं बोलणं ऐकून घाबरत होती, पण तिचा नवरा मात्र रागाने वैद्यबुवांकडे पाहत म्हणाला, तो माणूस कोण आहे, तुम्ही सांगा फक्त. तेव्हा वैद्यबुवा म्हणाले, असा रागामध्ये कोणताच निर्णय घेऊ नका ज्यामुळे बाळाला अजून त्रास होईल. अगोदर लेकराला ठीक करायचं पाहू आपण. नंतर सगळे शांत झाले. तरी तिचा नवरा शांत झाल्यावर वैद्यबुवांना म्हणालाच, मी काही करणार नाही, पण तुम्ही फक्त त्याचं नाव सांगा. तेव्हा वैद्यबुवा म्हणाले, तो माणूस खूप भयंकर आहे. करणी, जादूटोणा या गोष्टींमध्ये त्याचा हातखंडा आहे. चुकूनही तुम्ही त्याच्या वाटेला जाऊ नका. मी एवढा मोठा वैद्य असून तुम्हाला हे सांगत आहे. आम्ही सर्वजण त्या वैद्यबुवांचे बोलणे ऐकून हैराण झालो. त्याने त्या तांत्रिकाचं नाव न घेता त्याच्याबद्दलची सर्व माहिती, घराच्या जवळ राहतो, तेथे लिंबाचं झाड आहे अशी खूण सर्वच्या सर्व सांगितलं. त्यानंतर वैद्यबुवा स्वतःहून म्हणाले, मला घरी यावं लागेल, कारण मी घरी आल्याशिवाय हे काही कमी होईल असं वाटत नाही आणि परत त्या तांत्रिकाची घरावर सावली पण पडणार नाही. तिचा नवरा लगेचच वैद्यबुवांना चला आणि तुमची जी काही फी असेल ती सांगा असं म्हणाला. वैद्यबुवा घरी आले. बाळाला जवळ घेऊन काही मंत्रबिंत्र म्हणून झाल्यानंतर त्यांनी बाळाच्या कमरेला गंडा बांधला आणि दरवाजाला लिंबू बांधलं. परत कोणीच घरावर वाकड्या नजरेने पाहणार नाही असं म्हणून वैद्यबुवा निघून गेले. एक खरंच आश्चर्याची गोष्ट म्हणजे वैद्यबुवा घरी येऊन गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी बाळाचं रडणं कमी झालं. तो चांगला दूध पिऊ लागला. घरातल्यांना थोडं समाधान वाटलं, कारण दवाखान्यात एवढा पैसा घालून बाळाला फरक आला नाही. तरी त्यांच्या घरातील सगळेच त्या तांत्रिकावर मात्र रागावले होते. त्याला मारून गावातून त्याची हक्कलपट्टी करावी, म्हणजे दुसऱ्याच्या लेकराबरोबर तो असं करणार नाही असं घरातल्यांना वाटायचं. पण मनात कुठेतरी भीती वाटत होती. वैद्यबुवांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा करणी, जादूटोणा यामध्ये महाभयंकर हातखंडा असल्याने त्याच्या नादी लागू नका. मग त्या बाळाच्या घरच्यांनी काहीही न करता सगळं तिथेच सोडून दिलं. पण तो तांत्रिक मात्र आजही करणी, जादूटोणा या गोष्टी करतच असतो आणि त्याला थांबवायची कोणाचीही हिंमत नाही. काकूचं हे सर्व सांगून झाल्यावर ती शेवटी म्हणाली, बघ, असा आहे तो भयंकर तांत्रिक. मी हे सर्व ऐकून एकदम सुन्न झाले आणि एवढंच म्हणाले, बापरे, असं कसं कोणी करू शकतं, तेही चिमुकल्या लेकरासोबत. त्या छोट्या जीवाने काय केलं होतं? भांडण घरच्यांसोबत होतं ना, मग जे काही वाकडं करायचं ते घरच्यांचं करायचं. असा विचार करत असतानाच माझ्या मनात जादूटोणा, करणी या गोष्टींबद्दल भीती निर्माण झाली. तरीही माझा म्हणावा एवढा विश्वास बसत नव्हता, कारण ही गोष्ट मी नुसती ऐकली होती. पण त्यापुढे जो अनुभव आला तो मात्र अंगाला काटा आणणारा होता. माझी 12वी झाली आणि मी पास झाले, म्हणून पुढच्या शिक्षणासाठी मी दुसऱ्या गावामध्ये गेले. माझ्या ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष चालू असेल आणि त्याच दरम्यान आमच्या समोर गल्लीमध्ये राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीसोबत एक घटना घडली.
काकूने ज्या बाळाचा आणि तांत्रिकाचा अनुभव सांगितला तो अजूनही गावातच राहत होता. माझ्या ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष चालू होतं. त्याच दरम्यान माझ्यापेक्षा मोठी म्हणजे माझ्याहून 1 वर्षाने मोठी असणारी राणी आमच्या गल्लीमध्येच 7-8 घरं सोडून राहायची. तशी आमच्या दोघींची छान ओळख झाली होती, कारण आम्ही 10वीपर्यंत एकाच शाळेमध्ये शिकलो होतो. तिची 10वी झाली तेव्हा मी 9वीच्या वर्गात होते. आमची छान मैत्री झाली. तिने पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घेतला आणि मी पण 10वी झाल्यानंतर दुसऱ्या कॉलेजला गेले. पुढे तिने घरूनच ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, कारण तिला स्पर्धा परीक्षा करायची इच्छा होती. राणीने पोलीस भरती आणि इतर परीक्षेची तयारी सुरू केली. माझ्या कॉलेजमुळे आमचं जास्त बोलणं व्हायचं नाही. ती पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी दररोज तिच्या पप्पांसोबत सकाळी पळायला जायची. पहिली पोलीस भरती निघाली तसा राणीने फॉर्म भरला. 3-4 महिने गेल्यानंतर मुंबई पोलीस भरती ग्राउंडचे प्रवेशपत्र आले. तेव्हा तिने माझ्यासोबत मुंबईला येतेस का असं विचारलं आणि मी, राणी व तिचे पप्पा आम्ही तिघेही मुंबईला जायला निघालो. राणीचे मुंबईचे ग्राउंड झाले. मला तिच्याबद्दल विश्वास होता ती ग्राउंडमध्ये नक्की पास होईल, पण 2 मार्कांनी राणी मैदानी चाचणीला डिस्क्वालिफाईड झाली. राणी खूप टेन्शनमध्ये आली. एवढी प्रॅक्टिस करून पण ती 2 मार्कांनी पात्र होऊ शकली नाही. आम्ही राणीला समजावलं आणि तिनेही हार मानली नाही. पुढच्या वेळी नक्की ग्राउंड काढेल असं म्हणत तिने प्रॅक्टिस चालू ठेवली. त्याच दरम्यान मी सुद्धा माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये गुंतून गेले. माझं शेवटचं वर्ष चालू असल्याने घराकडे येणं जाणं कमी झालं आणि तसं राणीसोबत बोलणंही कमी झालं. जसा वेळ भेटला तसं आमच्यात बोलणं व्हायचं. तेव्हा 1-2दा बोलताना राणी मला म्हणाली होती, अधेमध्ये तिच्या शरीराला कोणीतरी काहीतरी टोचतंय असं जाणवतं. तिला त्रास होतो. अंगाला अधेमध्ये फोड आल्यासारखं वाटतं. खूप त्रास होतो असं तिने बोलता बोलता बरेचदा सांगितलं होतं. पण या गोष्टीकडे तिने स्वतः आणि आम्ही कानाडोळा केला. अशात पौर्णिमा आणि अमावस्या असली का तिचं पूर्ण अंग लाल व्हायचं आणि अंगाची मिरच्या लागल्यासारखी आग व्हायची. एवढी का ती अक्षरशः रडायची. एव्हाना या गोष्टी तिच्या घरच्यांच्या कानावर आल्याने घरच्यांनी तिला दवाखान्यात दाखवलं, पण काहीच कमी होत नव्हतं. तिच्या घरच्यांनी तिला वैद्याकडे नेऊन गंडादोरा केला, पण त्याच्यामुळेही तिला फरक येईना. अगोदरसारखा त्रास सुरू व्हायचा आणि अमावस्या पौर्णिमेला भयानक वाढायचा. हळूहळू तर ती मोठमोठ्याने रडायला, ओरडायला लागली आणि रात्रीची स्वतःच बडबडायला लागायची. कधीकधी तर पूर्ण रात्र जागी राहायला लागली आणि समोर कोणीतरी असल्यासारखं गप्पा मारायला लागली. तिच्या आईपप्पांनी तिला विचारलं, तू कोणाशी बोलतेस? त्यावर ती म्हणायची, पप्पा ते पहा, तो माणूस मला बोलवत आहे, माझ्या समोर बसलाय. तुम्हाला दोघांना नाही दिसत का? तिच्या या स्वभावामुळे तिचे आईवडील खूप टेन्शनमध्ये आले. ती डिप्रेशनमध्ये गेली आहे या विचाराने तिला मनसोपचार तज्ज्ञांकडे दाखवलं, पण फरक शून्य. कधीकधी ती सर्व काही नॉर्मल असल्यासारखं बोलायची, पण तिच्या डोळ्यात पाहिलं का तिचं मन दुसरीकडेच कुठेतरी फिरतंय हे स्पष्ट जाणवायचं. कारण जेव्हा ती माझ्याशी बोलायची तेव्हा मध्येच दुसरीकडे बघून हसायची. मी काही विचारलं का म्हणायची, अगं काही नाही, मी बरी आहे, तुझा अभ्यास कसा आहे सांग. त्यावेळेस मी तिला तिच्या स्वप्नाची कायम आठवण करून द्यायची आणि म्हणायचे,
मला माझ्या मैत्रिणीला पोलिसामध्ये लागलेलं पाहायचंय. यावर ती फक्त गालातल्या गालात हसायची. पण त्या दिवसापासून मला अगोदरसारखी माझी मैत्रीण राणी कधीच भेटली नाही. नेहमीच तिच्या मनामध्ये कसली तरी अनामिक भीती आणि कुणाशी तरी बोलत राहणं चालूच होतं. मी राणीच्या आई पप्पांशी बोलले. त्यांना म्हणाले, राणी अगोदरसारखी वाटत नाही. तिचं स्वतःशी बोलणं हसणं सुरू आहे. तिला चांगल्या ठिकाणी दाखवा. त्यावर ते म्हणाले, आम्ही सगळीकडे दाखवून खूप थकलोय. असं करत असतानाच त्यांना बाळावरती उपचार करणाऱ्या वैद्यबुवांबद्दल समजलं आणि म्हणून त्यांनी राणीला त्या वैद्यबुवांकडे घेऊन जायचं ठरवलं. ही गोष्ट जशी राणीच्या कानावर गेली तशी ती जोरजोरात ओरडू लागली, त्या वैद्याकडं नको, मी पळून जाईल, नाहीतर तुमच्या दोघांना पण जिवंत मारेन. त्या वैद्यबुवाकडे न्यायचं नाही, असं ओरडू लागली. अखेरीस तिच्या आईवडिलांनी राणीचे हातपाय बांधले आणि तिला वैद्यबुवांकडे नेलं. वैद्यबुवांकडे नेत असताना तिचे हातपाय सोडले की लगेच ती आईला मारायला सुरुवात करायची. वडिलांना तर चावायची आणि जोरजोरात, मला त्याच्याकडं जाऊ द्या, मला तो बोलवतोय, माझी वाट पाहतोय, तो थांबलाय बाहेर, माझ्यासाठी थांबलाय, असं किंचाळायची. हे सारं प्रकरण पाहून तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. वैद्यबुवांच्या दारात येताच त्यांनी वैद्यबुवांचे पाय धरून, काहीही करा पण माझ्या पोरीला ठीक करा, असं सांगितलं. वैद्यबुवांनी सुद्धा त्यांना बाहेर थांबायला सांगून आवश्यक असलेली तयारी केली आणि काही मंत्र पुटपुटायला सुरुवात केली आणि राणीकडे पाहत, कोण आहेस तू, काय पाहिजे तुला, असं विचारलं. वैद्यबुवांनी हा प्रश्न विचारताच राणीकडे पाहणारे सगळीजण हैराण झाली. कारण राणीचं भयंकर रूप जे कधीही पाहिलं नव्हतं ते आज सगळ्यांसमोर आलं. राणी जोरजोरात किंचाळू लागली. मोकळ्या सोडलेल्या केसांच्या जटा स्वतःच्या हाताने ओढू लागली. वैद्यबुवांसमोर उड्या मारत भलत्याच आवाजात ओरडू लागली आणि म्हणाली, हे बघ, मी तुला चांगलं सांगते, सोड मला. तुझं हे लिंबू कापणं, मंत्रबिंत्र माझ्यासमोर नाही चालणार. मी जीव घेईन तुझा. तुझं मुंडकं कापून माझ्या गळ्यात बांधीन. तुझे हातपाय तोडून या मंत्राच्या आगीत टाकीन. राहिलेल्या शरीराचे बारीक तुकडे करून तुला खाऊन टाकीन. जाऊ दे लवकर, तो वाट बघतोय माझी. राणीच्या तोंडातून ही वाक्य ऐकून सर्वांनाच घाम फुटला. वैद्यबुवा मात्र राणीला घाबरणारे नव्हते. ते राणीला खड्या आवाजात म्हणाले, हे बघ, तू मला सगळं सांग. कोण आहेस, कुठून आलास, मग मी तुला हवं तिथं नेऊन सोडतो. हे ऐकताच राणीच्या शरीरातला तो आत्मा कर्णकर्कशपणे किंचाळायला लागला, उड्या मारायला लागला. राणीची अवस्था पाहून आमच्या अंगाचं पाणी झालं. वैद्यबुवांचे मंत्र म्हणणे, लिंबू कापणे, बाहुल्यांना सुया टोचणे असे काही सुरूच होते. त्या मंत्राचा आत्म्याला त्रास व्हायला लागला तसं त्याने रौद्र रूप धारण केलं आणि किंचाळत एक उडी मारून वैद्यबुवांच्या उरावर जाऊन बसलं आणि दोन्ही हातांनी वैद्यबुवांचा गळा दाबू लागलं. बंद कर, बंद कर म्हणाले होते ना तुला, बंद कर म्हणालेलं समजत नाही का, असं ओरडत राणी वैद्यबुवांचा गळा दाबू लागली. राणीचे आई वडील कसे बसे राणीच्या तावडीतून वैद्यबुवांना सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. जेमतेम वैद्यबुवा राणीच्या तावडीतून सुटले. तसे ते तिच्या आईवडिलांना म्हणाले, हे जे काही आहे
ते फार भयानक आहे. तुमच्या मुलीला कोणत्या आत्म्याने धरलं नसून तिच्यावर जादूटोणा केलाय आणि हे करणारा माणूस तुमच्याच गावातला आहे. आणि मला माफ करा, पण तो तिला सोडत नाही. वैद्यबुवांचे हे शब्द ऐकून तिचे आईवडील खालीच बसले. वैद्यबुवांनी जेमतेम गंडादोरा करून तिच्या आईवडिलांकडे दिला. हा धागा घरात आणि राणीच्या हाताला बांधा असं सांगितलं. पण यावेळी वैद्यबुवा स्वतः घाबरलेले दिसत होते. आईवडील वैद्यबुवांना काहीही न बोलता तिथून निघून आले, कारण त्यांना वाटलं होतं वैद्यबुवा मोठे आहेत, काहीतरी फरक पडेल. पण अखेरच्या वाक्याने सगळीच जण निराश झाली. राणी मात्र एरवी नॉर्मल असल्यासारखं वागायची, जणू काही झालंच नाही. राणीच्या बापाला या सर्व कारस्थानांमागे नक्कीच तो तांत्रिक आहे याची ओळख पटली. त्याला गावात जाऊन मारायचं आणि हाकलून द्यायचं असं त्यांनी ठरवलं. पण राणीची आई म्हणाली, अगोदर पोरीचं कमी होऊ द्या, नंतर बघू. राणीचं हे विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढतच होतं. आता तर ती रात्रभर जागी राहायची, ते पण वस्त्रहीन. कोणाशी तरी गप्पा मारायची, एकटीच रूममध्ये झोपायची. हळूहळू तिचं हे विचित्र वागणं वाढू लागलं. रूममधून रात्री हसण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज यायला लागला आणि रूमच्या बाहेर सकाळी येताना कपडे घालून व्यवस्थितपणे यायची, जणू काही झालंच नाही. ती आता कुठे घेऊन जायच्या अवस्थेत पण राहिली नव्हती. आई वडील तिला सर्व ठिकाणी दाखवून थकले, पण कुठेच फरक येत नव्हता. अखेरीस त्यांनी पुन्हा एकदा याच वैद्यबुवांकडे घेऊन जायचं ठरवलं. पण यावेळी मात्र राणी दरवाजा बंद करून बसली. बाहेर यायचं नावच घेत नव्हती. तिच्या शरीरामधल्या त्या आत्म्याचं मन शांत झालं तरच ती दरवाजा उघडायची आणि सर्व काही नॉर्मल आहे, मला कुठेही घेऊन जाऊ नका असं सांगायची. त्यात एका अमावस्येच्या दिवशी तिने तिच्या आईला मला छान साडी आणि बांगड्या घेऊन दे, घालायच्यात असं हट्ट करून सांगितलं. तिच्या आईला भीती वाटत होती, पण लेकराच्या हट्टापुढे आईने बांगड्या आणि साडी आणली. आणि दुसऱ्या दिवशी जे घडायला नको तेच घडलं. त्या अमावस्येच्या रात्री राणी साडी नेसून बांगड्या घालून तयार झाली. तिचं हे विचित्र रूप पाहून तिचे आईवडील थरथर कापायला लागले. त्यांनी घाबरतच राणीला विचारलं, रात्रीच्या वेळी साडी बांगड्या घालून कुठं जायचंय, सकाळी नेसायची ना. त्यावर राणी म्हणाली, मी आता झोपी जाणार, कुठेच नाही जाणार, जा तुम्ही आराम करा. त्यावर तिची आई म्हणाली, एक काम कर, आज आमच्यासोबत आराम कर. असं म्हणताच राणी पिसळली, नाही, मी माझ्या रूममध्ये झोपते म्हटलं ना, त्रास देऊ नका, लांब व्हा माझ्यापासून, उशीर होतोय मला, जा. असं म्हणत ती रूममध्ये गेली आणि दरवाजाला आतून कडी लावून घेतली. इकडे तिच्या आईवडिलांचा जीव वर खाली होऊ लागला. आतमध्ये काय होतंय त्यांना काहीच समजत नव्हतं. फक्त रोज रात्रीप्रमाणे मोठमोठ्याने हसणं, रडणं, किंचाळणं ऐकू येत होतं. रात्रभर तिचे आईवडील मुलीच्या रूमच्या बाहेर थांबून तिला आवाज देत होते, दरवाजा उघड अशी विनवणी करत होते. पण राणी एका वेगळ्याच दुनियेत गुंग झाली होती. पूर्ण रात्र त्या रूममधून रडणारे, किंचाळणारे, हसणारे आवाज येऊ लागले आणि सकाळी 3 वाजण्याच्या दरम्यान अखेरचे शब्द कानावर पडले, नका, सोडा मला, नको.
तिचे ते शेवटचे ओरडणे. बस. यानंतर रूममधला आवाज कायमचा शांत झाला. सकाळचे 4 वाजले तरी काहीच आवाज येत नाही म्हणून शेजाऱ्यांना बोलवून तिच्या वडिलांनी दरवाजा तोडायला सुरुवात केली. शेवटी दरवाजा तुटला आणि समोरचं दृश्य पाहून तिचे आईवडील जागेवरच कोसळले. कारण त्यांच्या समोर बेडवर वस्त्रहीन अवस्थेत त्यांची राणी पडलेली होती. विस्कटलेले केस अंगावरती, जणू ठिकठिकाणी कोणीतरी लचके तोडलेत अशाप्रमाणे जखमा झालेल्या खुणा, त्यातून वाहणारं रक्त, सारं काही अमानवीय दिसत होतं. तिच्या अंगावर कपडा टाकून तिचं ते प्रेत बाहेर आणलं गेलं. कुमार अवस्थेतील राणी, राणीच्या शरीराची भूक त्या आत्म्याला म्हणजे गावातल्या तांत्रिकाला होती आणि शेवटी त्याने ती पूर्ण केलीच. अखेर गावातल्या गावकऱ्यांनी त्या तांत्रिकाला उघडं करून, मारून, शेंदूर फासून गावातून कायमचं हाकलून दिलं. खरं तर राणीचे वडील, त्या बाळाचे वडील त्या तांत्रिकाच्या जीवावरच उठले होते. पण वैद्यबुवांनी सांगितलं होतं, हा तांत्रिक फार भयानक आहे. जर या गावात त्याचा मृत्यू झाला तर तो गावात कोणालाही सुखाने जगू देणार नाही. त्यामुळे त्याला गावातून हाकलून देणे योग्य ठरेल. आणि अखेरीस गावाने तेच केलं. जादूटोणा, करणी यांसारख्या गोष्टी अस्तित्वात आहे, ह्या सत्य आहेत, याच्यावर माझा ठाम विश्वास बसला. पण या सर्व अनुभवात राणी आणि तिचं पोलीस होण्याचं स्वप्न मात्र कायमचं भंग झालं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.